brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. ठाण्यात कोण एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदेला घडवलं कोणी? पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा एबी फॉर्म दिला तेव्हा झाले ना ते आमदार नगरसेवक झाले. त्यानंतर उद्धव साहेबांनी त्यांना आमदारकीला तिकीट दिलं. हा, आणि त्यांच्यावर काय एकटेच होते का ठाण्यामध्ये? सर्व होते त्यावेळेला. त्यावेळेचे महापौर होते, त्यावेळेचे आमदार होते. म्हणजे तुम्ही बघितलं असेल सतीश प्रधान, मोदा जोशी, त्यानंतर प्रकाश परांजपे, त्यानंतर सर्व त्यावेळेचे महापौर होते. एकटे काय करू शकले नसते. तर पहिला मेळावा इथे होतो या सगळ्यानंतर, म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर. आणि ठाणे अशी भूमी आहे की जिथे शिवसेनेने पहिलं यश मिळवलं होतं. तुम्हाला हा मेळावा किती महत्वाचा वाटतं? ही सभा किती महत्वाची वाटते? मला वाटतं महाराष्ट्राच्या ज्या जनतेच्या मनात आहे तो योग काही दिवसापूर्वी आला होता. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी ही महाआघाडी या ठिकाणी होते. आणि ठाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ठाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की या ठाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल पहिली सत्ता महाराष्ट्रामध्ये ही या ठाणेकरांनी दिली होती. आणि ते ठाणं ऐतिहासिक असं. आणि या ठाण्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल की वर्षानुवर्ष या ठिकाणी शिवसेनेची सत्ता होती. ह्या लोकांनी 3 वर्षापूर्वी गद्दारी करून ही सत्ता त्या ठिकाणी हाणून पाडली. आणि तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी हे संबंध गद्दारी केली. आज तुम्ही बघितलं असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठाकरे बंधूंच्यामुळे महाराष्ट्रामधले सर्व जनता त्या ठिकाणी खुश आहे. आणि आज या ठिकाणी ही सभा होते. तुम्ही म्हणताय जनता खुश आहे, पण ठाणे म्हटलं की आता एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला म्हटलं म्हणून ओळखला जातं. म्हणजे ठाण्यात कोण एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदेला घडवलं कोणी? पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा एबी फॉर्म दिला तेव्हा झाले ना ते आमदार नगरसेवक झाले. त्यानंतर उद्धव साहेबांनी त्यांना आमदारकीला तिकीट दिलं. हा, आणि त्यांच्यावर काय एकटेच होते का ठाण्यामध्ये? सर्व होते त्यावेळेला. त्यावेळेचे महापौर होते, त्यावेळेचे आमदार होते. म्हणजे तुम्ही बघितलं असेल सतीश प्रधान, मोदा जोशी, त्यानंतर प्रकाश परांजपे, त्यानंतर सर्व त्यावेळेचे महापौर होते. एकटे काय करू शकले नसते. आनंद दिघेनंतर ठाण्याची जबाबदारी एक प्रकारे शिंदेकडे आली असं वाटत नाही? कारण ती जबाबदारी दिली होती म्हणून आली ना. आज त्यांचा कॅप्टन कोण आहे? वरून त्यांचा हे बघितलं असेल तर त्यांचे अमित शहा त्यांचे हे आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचं सरकार म्हणजे ते जे काय मंत्रीपद आहे ते त्यांना मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरे असतील, त्याचबरोबर आमचे गुरुवारी आनंद दिघे साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील, मला वाटतं जो काय त्यांनी या पाठीत खंजीर घालून जे काय आज या महाराष्ट्राला गद्दारी कशी असते हे दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना बोलण्याचा काय हक्क नाही. आणि हे जे ठाणे आहे हे शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना आहे. जर असं जरी म्हटलं तरी आता आपण जर बघितलं, जर इलेक्ट्रल पॉलिटिक्स बघितलं तर त्यांचे खासदार आहेत, त्यांचे आमदार आहेत, त्यांचे नगरसेवक सुद्धा त्यांच्याकडे जास्त गेलेले आहेत. कशा पद्धतीने झाले ते? त्या ठिकाणी मशीनमध्ये घोटाळा असेल, ईव्हीएम मध्ये घोटाळा होता. त्यानंतर त्या ठिकाणी अमाप पैशाचा वापर केला होता. आणि हे सर्व जगजाहीर आहे की कशा पद्धतीने. तुम्हाला माहिती आहे वोट चोरीच्या संदर्भामध्ये अख्खं रान पेटलं होतं पूर्ण देशभर. आणि त्यातून ही सत्ता मिळवलेली आहे. ही सत्ता काय त्यांनी अशी मिळवली नाही. आता त्यांना कळेल ना. आज 2 ठाकरे बंधू आल्यामुळे किंवा आज राष्ट्रवादी काँग्रेस आहे किंवा अशी महायुती असल्यामुळे फक्त त्यांनी त्या मशीनमध्ये घोटाळा नाही केला म्हणजे झाला. इथे तुम्ही जरी भाऊ एकत्र लढत असले तरी सुद्धा तिथे भाजप आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना एकत्र आहे. त्यांच्या दोघांची ताकद आहे, दोघांचे आमदार जास्त आहेत. तर एक आव्हान तर आहे ना. पण आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे ना. आव्हान आम्ही स्वीकारूनच काम करतोय 3 वर्ष. आव्हानाला कुठे आम्ही हे केलेलं नाही. आणि त्यामुळे ही जनता आमच्याबरोबर आहे. मी सुद्धा खासदारकी लढवली. जवळजवळ 300-350 कोटी रुपये खर्च करून सुद्धा, मशीनमध्ये घोटाळा करून सुद्धा त्या ठिकाणी माझ्यासारख्याला खासदार म्हणून ज्यावेळेला त्या 5.5 लाख मला मतं पडली साहेब. म्हणजे ही तुम्ही जर
हे शिवसेना फोडून जरी गेले तरी जनता तिथेच आहेत आणि जे निष्ठावान शिवसैनिक आहेत ते तिथेच आहेत, मतदार पण तिथेच आहे. फक्त हा पैशाचा वापर आणि जे काही सत्तेचा गैरवापर, जसा आज तुम्ही बघितलं असेल की त्या ठिकाणी त्यावेळेला वोट चोरी होती. आता काय करतात, आता त्या उमेदवारालाच पळून नेतात, त्याला आमिष दाखवतात, त्याला पैसे देतात, त्याला दुसऱ्या ह्याचा पोलिसांकडून त्याला धाक देतात. अशा पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे. एक बघा, आता मुंबईमध्ये महत्वाचा मुद्दा होता तो मराठीचा मुद्दा होता, ज्या पद्धतीनं इतर भाषांचं आक्रमण चाललंय किंवा परप्रांतीयांचं आक्रमण झालंय. ठाण्यामध्ये तो मुद्दा तेवढा गौण आहे, म्हणजे ठाण्यामध्ये मराठी बहुल सगळा भाग आहे, मराठीसाठी ठाणे ओळखलं जातं. मग इथे कुठले मुद्दे असणार आहेत? भावनिक मुद्दे तर चालणार नाहीत, मग कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाणार? ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक आम्ही या ठाणे महापालिकाच्या भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी, आणि या ठाण्यामध्ये ड्रगचे अड्डे आहेत आणि त्याचं कनेक्शन कुठे आहे तुम्हाला माहिती आहे. आणि हे आज तुम्ही परिस्थिती बघितली असेल, या ठाणे महापालिका 5,645 कोटीचं बजेट असलेली ठाणे महापालिका, आणि या महापालिकेमध्ये पगार सुद्धा वेळेवर मिळत नाही. जवळजवळ 3,500 कोटीची देणी बाकी आहेत. आज कित्येक ह्याचं ऑडिट नाही आहे. आणि असं असताना या ठाणे महापालिकेला लुटून खाल्लेले आहे. तुम्हाला माहिती आहे, वर्धापन दिनाच्या दिवशी त्या ठिकाणी 25 लाखाची लाच घेताना त्या ठिकाणी पकडलं गेलं होतं आणि सहाय्यक आयुक्ताला पकडलं होतं. अशी भ्रष्टाचार करणारी ही जी मंडळी आहेत यांना मला वाटतं हे ठाणेकर खाली खेचतील. पण एक तुमची जेव्हा इथे सभा असेल तेव्हा तिथे महायुतीची सुद्धा सभा होतीये, त्यात शिवाजी पार्कवर सभा होती आणि तिथे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सुद्धा असणार आहे. तिथे सुद्धा आरोप प्रत्यारोप होतील, त्या सगळ्यांना कसं उत्तर असणार आहे? अरे त्यांना आरोपांना उत्तर करायला द्यायला काय, मला वाटतं जनता काफी आहे आणि आम्ही लोक काफी आहोत. एक अगदी शेवटचा प्रश्न, काल जयंत पाटील अर्थात स्टेजवर होते, पण आम्हाला इथे सध्या तरी त्यांचं कुठलं निशाण दिसत नाहीये, किंवा काल तिथे 3 निशाण होते, इथे 2च दिसत आहेत. आहे इथे राष्ट्रवादी सोबत? सर्व राष्ट्रवादी सर्व सोबत आहे, तुम्ही काळजी करू नका, आमच्याबरोबर सर्व बरोबर आहे. कोण असणार आहे इथे नेते, कुठले नेते असणार? जितेंद्र आव्हाड येणार आहेत आणि त्यांचे इथले अध्यक्ष मनोज पतान येणार आहेत. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत राजन विचारे होते आणि त्यांनी कशा पद्धतीने ही सभा होणार आहे, त्यांचे मुद्दे ते मांडलेले आहेत. या सगळ्याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. कॅमेरा पर्सन किरण चपकाळसह मी राहुल गायकवाड, ठाणे, मुंबई तक.